हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना खारं वांगं बनवते मी. मस्त ताजे वांगे होते, तर म्हणलं चला खारं वांगं, अख्खं वांगं भरलेलं. तर त्यासाठी मी इथं ना थोडेसे शेंगदाणे भाजून घेते. शेंगदाणे, खोबरं, थोडेसे धने, आलं, लसूण, थोडेसे कढीपत्ता आणि कोथिंबीर हे सर्व ना भाजून घ्यायचं थोडंसं. आणि मिक्सरला ना थोडं दरदरा वाटायचं, जास्त पण दरदरा नाही आणि जास्त बारीक पण नाही. हिरव्या मिरच्या ना मी इथं मीडियम साईजच्या, जास्त तिखट पण नाही आणि जास्त फिक्क्या पण नाही ह्या मिरच्या, तर त्या घेतलेल्या आहे मी. आमच्या दोघांसाठीच भाजी असते त्याच्यामुळं, आणि त्यात आमचं बाळ खात आहे त्याच्यामुळं मी तिखटाला थोडंसं कमीच घेते, 1-2 मिरचे. तर इथं थोडंसं दरदरा काढायचं, जास्त पण बारीक नाही जास्त पण जाडसर नाही, असं मीडियम काढायचं. आणि इथं मी फ्रेश वांगे होते ते स्वच्छ धुवून आणि असे 6 फोड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे. आणि त्याच्यामध्ये हे वाटण भरलेलं आहे. टोमॅटो करून टाकलेला मी अर्धा, आणि तुम्ही कांदा पण टाकू शकता, पण ना आम्हाला जास्त भाजी होती, त्याचा गर खूप पडतो आहे ना, त्याच्यामुळं एवढी भाजी आम्हाला पुरेशी होती. तुम्ही याच्यात कांदा पण ॲड करू शकता. तरी तर मी छानसं असं पॅक भरून घेतलेलं अख्खं वांगं, पूर्ण पॅक भरलं आहे. त्याच्यानंतर तेल टाकलं आहे, 2 पळ्या तेल टाकले आणि तेलामध्ये थोडंसं जिरं, मोहरी, कढीपत्ता तर मी मिक्सरलाच घेतलेला, त्याच्यामुळं मी फोडणीत नाही घातलेला. आणि जे आपले भरलेले वांगे आणि उरलेलं जे सारण असतं का, ते पण याच्यात टाकायचं. आणि 2 मिनटं मी परतून घेतलं, तसंच पाणी न टाकता. हे बघा आपले वांगे कसे असे फ्राय झालेले दिसलं, एकदम तसेच तेलात मी फ्राय केलेले मस्त. आणि हो, मीठ ना तुम्हाला वाटलं असेल मीठ पूर्ण रेसिपी होत आली तरी मीठ नाही टाकलेलं, तर मी मीठ काय केलेलं मिक्सरमध्येच घेतलेलं, भाजीच्या अकॉर्डिंग जेवढं मीठ मला लागेल तेवढं मी त्या मिक्सरमध्येच टाकलेलं, म्हणजे वाटणामध्ये टाकलेलं. जेव्हा मी वाटण काढलं तेव्हा म्हणजे एकसारखं मिक्स होतं, त्याच्यामुळं मी ते वाटणातच टाकले. हे बघा किती छान आपले असं रसरसदार गलगल मस्त, ते खालचा गर बघा किती छान असा रसदार.